न्यूज टेक मराठीच्या माध्यमातून काल आपण एक फेसबुक लाईव्ह केलं होतं। बदलापूर शहरातल्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका आहेत, त्यांना रवा केक मध्ये उंदराची विष्ठा जी आहे ती आढळून आली होती आणि याच्यानंतर अय्यंगार बेकरीचा जो ढिसाळ कारभार आहे, जो निष्काळजीपणा आहे, जो किळसवाणा प्रकार आहे तो समोर आला होता। आता आपण बघत असाल तर धाड टाकलेली आहे ती म्हणजे एफडीएच्या अधिकाऱ्यांनी। अनेक एफडीएचे अधिकारी जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आणि बदलापूरचा हा जो परिसर आहे, बदलापूर साणेवाडीचा जो परिसर आहे त्या परिसरामध्ये आपण बघत असाल तर एफडीएचे महिला अधिकारी आणि इतरही वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत। परंतु ज्या अय्यंगार बेकरीमध्ये हा संपूर्ण प्रकार आज सुद्धा घडलेला आहे आणि काही वेळापूर्वी एकंदरीत आपण बघितलं तर ही जी बेकरी आहे ती बंद करण्यात आलेली आहे, शटर डाऊन केलेले आहेत आणि संगीता चेलवणकर यांच्या माध्यमातून खरं तर चांगला जाब जो आहे तो विचारण्यात आला होता। परंतु आपण बघत असाल तर आता टाळा बंद करून हा जो दुकानदार आहे तो त्या दुकानदाराला वारंवार संपर्क केला जातोय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून, परंतु एकंदरीत कोणताही संपर्क या ठिकाणी होत नाहीये। आपल्यासोबत संगीता चेलवणकर असतील, आपण त्यांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी घेणार आहोत। अर्थात एफडीएचे अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत। एकच मिनिट, एफडीएचे अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत अखेर तक्रार केल्यानंतर, पण दुकान बंद आहे, काय सांगा? खरं तर तो जो मालक आहे, अय्यंगार बेकरीचे जे मालक आहेत विजय शेट्टी, यांना आम्ही वारंवार संपर्क केला। ज्या वेळेला मी ह्या दुकानात आली सकाळी त्यावेळेला आम्ही अर्धा एक तास त्यांची वाट बघितली, परंतु ते काही आले नाहीत। एफडीएला तक्रार केल्यानंतर आता एफडीएचे अधिकारी आलेले आहेत। जी कालच्या आमच्या हर्षालीताईंची एक तक्रार होती, त्याच्यानंतर आजच्या तक्रार, त्या अनुषंगाने एफडीएचे अधिकारी अय्यंगार बेकरीवरती कारवाई करण्यासाठी आलेले आहेत। परंतु ही बेकरी जी आहे ती बंद करून त्याचे जे आतमधले कर्मचारी आहेत ते कर्मचारीही गायब आहेत। त्यामुळे आता जोपर्यंत तो येत नाही, मूळ मालक जो येत नाही त्याच्या मी वाट बघते। तेही लोक त्याला फोन करतात, परंतु त्यांचा अजून यायचा ठिकाणा नाहीये। जोपर्यंत ते तिथे येत नाही तोपर्यंत कारवाई मला असं वाटत नाही की होईल, कारण कारवाई होण्यासाठी मूळ मालक सुद्धा असणं फार गरजेचं आहे आणि ते जर आले तर नक्कीच याच्यावरती एफडीएची कारवाई करतात। अर्थात काल सुद्धा आपण बघितलं तर उंदराची विष्ठा जी आहे ती आढळून आली होती। हा एक प्रकार आणि याचे अनेक प्रकार समोर येतात। पुरेसा अंकुश आहे वाटतं का याच्यावरती? यांच्यावर खरं पाहायला गेलं तर ह्या आरोग्य विभागावरती कोणाचा अंकुश नाही, त्यामुळे ह्या विजय शेट्टी सारख्या लोकांची म्हणजे भीती मेलेली आहे मी तर म्हणेन। मग त्यांना जर एक प्रकारची भीती जर बसायला हवी तर कायद्याचा त्यांना एक म्हणजे म्हणतात ना दणका दाखवणं फार गरजेचं आहे। आणि अधिकारी जे आहेत ते आता इथे कारवाई करण्यासाठी आलेले आहेत, परंतु मूळ मालक इथे उपस्थित नसल्या कारणाने अधिकारी निघून जात आहेत। जोपर्यंत इथे तो मूळ मालक येत नाही मला असं वाटत नाही तोपर्यंत कारवाई होईल, परंतु जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही हे दुकान त्या शेट्टी जो आहे तो इथे उपस्थित राहत नाही तोपर्यंत त्याला आम्ही इथे येऊ म्हणजे दुकान चालू करून देणार नाही। सध्या आपण बघत असाल तर हे एफडीएचे अधिकारी आहेत जे आता गाडीमध्ये बसलेले आहेत, त्यांच्या माध्यमातून आता ही कारवाई जी आहे ती हाती घेण्यात आलेली आहे। एफडीएच्या मॅडम सुद्धा आहेत, वीर कायदे मॅडम या सुद्धा या ठिकाणी आलेल्या आहेत कारवाई करण्यासाठी, परंतु जो बेकरी मालक आहे तो फोन उचलत नाहीये। त्याच्यामुळे आता एकंदरीत आपण बघत असाल तर ही कारवाई जी आहे ती बदलापूरच्या अय्यंगार बेकरीवरती करण्यात आलेली आहे। एफडीएनं धाड टाकलेली आहे। यापूर्वी सुद्धा आपण फ्लिपकार्ट मिनिट्स हे जे आहे या ठिकाणची जी बातमी आहे ती प्रसारित केली होती आणि त्याच्यानंतर सुद्धा आपण बघितलं तर एकंदरीत एफडीएच्या माध्यमातून ही कारवाई हाती घेण्यात आली होती। आणि आता आपण बघत असाल तर आता पुन्हा एकदा अय्यंगार बेकरीवर एफडीएचे अधिकारी वर्ग या ठिकाणी आलेले आहेत आणि ही पुन्हा एकदा कारवाई जी आहे ती आता हाती घेण्यात आलेली आहे एफडीएच्या माध्यमातून। ही मोठी कारवाई जी आहे ती आता केली जाणार आहे। अय्यंगार बेकरीचा जो काही ढिसाळ कारभार आहे, जो आरोग्याशी नागरिकांच्या खेळला जाणारा जो काही प्रकार आहे तो वारंवार समोर येतोय। ही एक दोन वेळा प्रकार झालेली नाहीत, हे अनेक वेळा प्रकार झालेले नाहीत। हा फक्त बदलापूर शहराचा प्रश्न नाहीये, हा इतरही अनेक शहर आहेत त्या शहरातला या ठिकाणी प्रश्न आहे। अधिकारी आहेत ते सध्या आता हा मालक नसल्यामुळे इथे टाळा लागला असल्यामुळे ते आता परत जातात, पण इतरही अनेक ब्रांच आहेत अय्यंगारच्या त्या ठिकाणी जाऊन ते पाहणी करणार आहेतच। परंतु सध्याच्या घडीला बदलापूर पश्चिम सानेवाडी परिसरामध्ये आपण बघत असाल तर ही एक फ्रँचायझी आहे आणि तिथे ही कारवाई जी आहे ती होताना आपल्याला बघायला मिळते। वीर कायदे मॅडम आहेत ज्या एफडीएच्या, ज्यांनी यापूर्वी सुद्धा एकंदरीत कारवाई केली होती फ्लिपकार्ट मिनिट्स आणि ते
तात्पुरता सील केलं होतं. त्यांना सुद्धा आदेश जे आहेत ते बंद ठेवण्याचे दिले होते आणि आजपर्यंत ते फ्लिपकार्ट मिनिट्स बंदच आहेत. त्यांना सुद्धा अनेक प्रश्न जे आहेत ते कायद्यानुसार विचारण्यात आलेले आहेत. अनेक कागदपत्रांची त्यांच्याकडे मागणी करण्यात आलेली आहे. आणि त्याच्यानंतर आता अय्यंगार बेकरी, काल धक्कादायक प्रकार न्यूज टेक मराठीच्या माध्यमातून आपण पाहिला आणि त्याची तक्रार स्वतः मंत्री कॅप्टन आशिष दामले यांनी सुद्धा केली आहे. हर्षाली गायकवाड ज्या सभापती आहेत, ज्या नगरसेविका आहेत, त्यांनी सुद्धा केली. कारण की त्यांनी स्वतः रवा केक जो आहे तो मागवला होता आणि तो खाल्ल्यानंतर त्यामध्ये उंदराची विष्ठा जी आहे ती त्यामध्ये आढळून आली आणि उंदराची विष्ठा जी आहे ती त्यांच्याकडून खाण्यात गेली असल्यामुळे आपण बघितलं तर हा जो काही धक्कादायक प्रकार आहे तो झाला आणि त्यांना उलट्या आणि त्यांच्या आरोग्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणात याचा परिणाम जो आहे तो आपण झालेला बघितला. आणि त्यासाठी एकंदरीत आपण बघत असाल तर गणेश पिल्लाई सुद्धा आपल्या सोबत असतील. आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत. वारंवार म्हणजे अंडी सुद्धा वापरली जात आहेत. जरी यांचं उद्देश असेल की फक्त व्हेज आम्ही देतो किंवा काय, पण अंडी सुद्धा वापरल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. काय सांगाल? मला ते व्हिडिओ लास्ट वीक आले होते अंडीचा. अंडे घेऊन जाणारा माणूस पण आम्ही बघितलं, पण आज सकाळी पण मी तिला फॉलोअप केलं, पण ते 5चं दुकान लॉक होतं त्याचं. आणि जेव्हा आम्ही दुकानात घुसलो की कामगार जे होते तर 15-20 मिनिट त्यांनी उघडलेच नाही. ते टायमिंग मध्ये त्यांनी पुन्हा साफसूफ करून घेतले. ओके, त्या टाइम मध्ये 20 मिनिट लावले त्यांनी आजचं बेकरी उघडायला. एक ताई सुद्धा आल्या, त्यांना सुद्धा एक तक्रार जी आहे त्यांनी सकाळी केली. त्यांनी काही ऑर्डर केल्या होत्या. एकंदरीत इकडे या जरा. काय घ्यायला आले होते तुम्ही आणि काय तुम्हाला आढळलं? मी केक घ्यायला आलेली होती. मी केक घेतला, एक बाईट खाल्ला मी. त्या बाईट मध्येच ना आपली भांडी घासायची घसणी असते ना, ती माझ्या डायरेक्ट एवढी मोठी तोंडामध्ये आली. मी तेव्हाच त्याला बोललं की हे बघ म्हटलं, तारेमध्ये घसणी तुमचे कोण असेल त्यांना बोलवा. तर ते आतमधून यायलाच तयार नाहीयेत. ती स्टाफ काउंटरच्या मुलीनं पण त्यांना बोलले की तुम्ही या तरी बाहेर, ऍटलीस्ट त्यांना काय असेल ते सांगा. तरी सुद्धा ते सांगायला तयार नाहीयेत. मग मी खूप वेळ थांबली, वाट बघितलं. त्यांचा केक त्यांच्याकडे दिला आणि मी गेली घरी निघून. मग त्या टायमाला माझ्या मुलीला पण सांगितलं एक व्हिडिओ काढ आणि एक हे कर. व्हिडिओ आहे वगैरे दाखवा एक मिनिट. आपण बघणार आहोत. म्हणजे भांडी घासायची तार केक मध्ये आढळली. काल रवा केक मध्ये उंदराची विष्ठा आढळली होती. म्हणजे अय्यंगार बेकरी, महत्वाचं म्हणजे ज्या ठिकाणी केक बनवले जातात त्या ठिकाणी, आपण जिथे पूर्व परिसर आहे DG1च्या बाजूलाच मेकिंग जी आहे त्या ठिकाणी सुरू असते. तिथे टॉयलेटचे जे काही भांडे आहेत त्याच्यावरती जे टोप आणि इतर जे काही भांडी आहेत ते ठेवल्याचं सुद्धा निदर्शन असेल आणि ते न्यूज टेक मराठीच्या माध्यमातून आपण पाहिलं. ते सुद्धा आम्ही दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. लाईव्ह आपण हे चित्र दाखवले होते. आणि तार आहे आणि व्हिडिओ पण आहे. अशा दिसते का रे? ही तार जी तुम्ही आता सध्या बघत असाल ती सुद्धा आढळली आहे. ती म्हणजे केक मध्ये. फोटो पण आहे, व्हिडिओ पण आहेत माझ्याकडे. त्याचा व्हिडिओ पण मी काढलेला आहे आणि असे 2-4 फोटो पण आहेत. कोणता केक घेतला होता तुम्ही? तो गोलवाला पेस्ट्रीचा केक असतो ना आपला, चॉकलेट केक. चॉकलेट केक गोल कलरचा. झालं एक 15 दिवसाच्या वरती होऊन गेला. त्याच्यामध्ये ते 25 जूनची आहे. 25 जूनची म्हणजे 25 जूनचा 25 जून रोजी. एका फोटो पण मी ते काढलेला आहे. म्हणजे सुदैवाने खाण्यात नाही आली ती. मी खाल्लं, माझ्या तोंडाला टच झाली ती. मग मी पुन्हा अशी तोंडात, त्यांचे सीसीटीव्ही पण चालू असतील, मी त्यांच्या समोरच त्या मुलीच्या काढला. इथंच खाल्लं मी घरी पण नाही गेली. मी त्यांच्या समोरच खाल्ला. माझी मुलगी, मी स्कूल मधून येत होती, माझ्या मुलीला हवा होता केक, मग मी घेतला इथं प्लेटमध्ये. तिनं प्लेटमध्ये दिला, मी समोरच त्यांच्या खाल्ला. समोरच बघितलं, समोरच मी तोंडात गेला. त्यांनी पाहिलं पण ते. अरे बाप, सीसीटीव्ही मध्ये सुद्धा असणार त्यांच्या. सीसीटीव्ही मध्ये पण आढळला त्यांच्या, कारण मी इथंच खाल्लेला. बरोबर आहे. अर्थात त्यांच्याच शॉप मध्ये केक खाल्ला होता ताई म्हणतात. मला सांगा, आता पुन्हा एकदा जर म्हणजे आता FDA ची कारवाई तर आज होणार आहे, म्हणजे अधिकारी वर्ग आलेत, जर नाहीच बंद झाला हा ब्रँड, कारण की रंगरंगोटी खूप सुंदर केली जाते पण देताना काहीतरी वेगळंच जीवाशी या ठिकाणी खेळ केला जातोय नागरिकांच्या. काय भूमिका असणार आहे? खरं तर FDA चे अधिकारी आता येऊन गेले, परंतु तो मूळ मालक जो आहे तो सकाळपासून फोनच उचलत नाही. म्हणजे आम्ही ज्यावेळेला इथे आलो त्यावेळेला त्यांनी आम्हाला सांगितलं मी 10 मिनिटात येतो म्हणून. अर्धा तास झाला, 1 तास झाला, शेवटी आम्हीही वैतागून निघून गेलो. शटर बंद केलं ह्याच्यासाठी की लोकांनी कोणी तिथे आतमध्ये जाऊ नये, कारण आम्ही इथून गेल्यानंतर उद्या जर कोणी तिथे येऊन अटॅक केला किंवा दुकान फोडायचा प्रयत्न केला किंवा काही आतमध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांना मारझोड केली तर त्याला जबाबदार शेवटी आम्हालाच धरणार. म्हणून आम्ही त्यांनी स्वतःच्या हाताने त्यांनी त्या कर्मचाऱ्यांनी बंद केलं आणि समोरच्या दुकानांमध्ये जाऊन बसले. परंतु मला असं वाटायला लागलंय कदाचित त्यांना पण सांगितलं गेलं असेल की तुम्ही इथे थांबू नका. FDA चे अधिकारी येणार हे त्यांना माहितीच असेल आणि FDA चे अधिकारी आल्यानंतर ते जे कर्मचारी आहेत ते कर्मचारी इथून निघून गेले. लहान लहान मुलं आहेत ती अक्षरशः,
म्हणजे 17-18 वर्षाचे बालमजूर आपण म्हणतो ते बालमजूर इथे 12-12 तास काम करतात. आणि मूळ मालक जो आहे विजय शेट्टी, त्यांना मी फोन केला त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं मॅडम मी 10 मिनिटात येतो, पण आता दुपारचे 4 वाजायला आले तरी यांचा पत्ता नाही. त्याच्यामुळे एफडीएचे अधिकारी जरी इथून तुम्ही कोणाला फोन केलेला? विजय शेट्टी विजय शेट्टी यांना काल सभापती जे आहेत राष्ट्रवादीच्या तुमच्याच नगरसेविका त्यांनी फोन केला. आधी येतोय तो म्हणाले, नंतर फोन त्यांनी काल सुद्धा स्विच ऑफ केला होता. सेम परिस्थिती त्यांनी आता केली. त्यामुळे एफडीएचे अधिकाऱ्यांचं पण आता तेच काम आहे की जोपर्यंत ते येत नाही तोपर्यंत मग एकतरी याला सील तरी लावा, कारण आताच्या कंडिशनला ह्याला लॉक लावलेलं नाहीये, ते फक्त शटर खाली खेचलेले आहेत. उद्या त्याच्या आतमध्ये जर एखादी काही वस्तू गेली, एखादा उंदीर वगैरे घुस वगैरे जर आतमध्ये गेले तर शेवटी परिस्थिती तीच होणार आहे. आणि जर त्याने ओपन केलं तर उद्या त्याला कोणी मारलं येऊन, काही होऊ शकतं, आपण सांगू नाही शकत. मग त्याला जबाबदार तुम्ही कोणाला धरणार? तर एफडीएच्या अधिकाऱ्यांनी आता मला असं वाटतंय की वेळ घालू नये, कारण लोक आता समोरून यायला लागलेत. ह्या ताईंनी सांगितलं ज्या पद्धतीने त्यांच्यावरती पिन सापडली, आता मागे पण एकदा इथे काच सापडली. आता आम्ही जो व्हिडिओ दाखवला त्याच्यामध्ये त्यांनी प्युअर व्हेज लिहिलेलं आहे आणि अंडी टाकतायत केक मध्ये. म्हणजे हे जे सगळं चालू आहे सगळं डोळ्यासमोर आहे तुमच्या, तर त्या अधिकाऱ्यांनी पण जास्त वेळ न दवडता कारवाई करायला पाहिजे आणि ती कारवाई आम्हाला अपेक्षित आहे. बरोबर आहे. अर्थात संगीता चंदवणकर, गणेश बिल्लाई यांच्या माध्यमातून हा जो प्रश्न आहे तो आपण बघत असाल गांभीर्याने घेण्यात आलेला आहे. महत्वाचं म्हणजे काल हर्षाली गायकवाड यांच्या माध्यमातून ही बाब निदर्शनास आणून देण्यात आली होती आणि त्यांनी सुद्धा तक्रार केली होती. आता अखेर एफडीएचे अधिकारी कशा पद्धतीने किती लवकरात लवकर कारवाई करतात हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. परंतु आता एफडीएची धाड पडलेली आहे, कारवाई होणार, कारण की तुकाराम मुंडे आयुक्त आहेत, त्यामुळे ते ज्या पद्धतीने आपल्याला ठाऊक आहेत. तुकाराम मुंडे ही व्यक्ती कधीच कारवाईमध्ये कमी पडत नाही, त्यामुळे कारवाई होणार या अपेक्षित सध्या आता बदलापूरकर आहे. त्यामुळे अयंगार मोठा ब्रँड नाव आहे, कशा पद्धतीने कारवाई होते हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळेसह श्रद्धा ठोंबरे, न्यूज 1 मराठी, बदलापूर.